मर्दांगीच्या गोष्टी करतोय। आज मला कळलं विद्याबाईंनी मला का मारलं ते। जर का तेव्हाच ती चूक केली नसती ना आज हे काहीच घडलं नसतं। आपण तिच्या मुलाला असा त्रास द्यायला नाही हवा होता। चला आपण त्याची माफी मागूया। प्रत्येकाला आपलीच काळजी आहे, या शाळेची काळजी कोणालाच नाही। अशाने शाळेच्या मान्यतेवर स्थगिती येईल ना तेव्हा कळेल। आणि तो कोचिंग क्लासचा मालक किती मोठा माणूस आहे माहिती आहे का तुम्हाला? हे बघ, डॉक्टरची अपॉइंटमेंट तू घेतली होतीस आणि आता तू ठरवायचं डॉक्टरकडे शुभमला घेऊन जायचंय की शाळेच्या मीटिंगला जायचं। अरे पण मला जेवायला वाटतं। तो बघा, तो मोटरसायकल जवळ मुलगा उभा आहे ना। पॉप्स मला माहिती आता करिअरचा विचार करायला हवा। पण अजून माझं कॉलेज सुद्धा पूर्ण झालेलं नाही। आपण हे सगळं फोनवरतीच बोलणार आहोत का? मी ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला येऊ नको का? येऊ ना? येतो मी ऑफिसमध्ये। मग बोल। हां ओके पॉप्स। त्यालाच संपवायचंय, कळलं का? ओके पॉप्स, बाय। ती रंजू कशाला सारखी सारखी फोन करते? फोनच ऑफ करून ठेवतो, करत बस आता फोन। स्विच ऑफ? पण आता तर रिंग वाजली होती। तो बघा निघाला। लक्षात ठेवा, तो जिवंत राहता कामा नये। नाही ना, येतो मी। मी काय म्हणते, तू शेवटी ही नोकरी करतोयस। या विषयावर आपलं बोलणं झालंय आधी, पुन्हा पुन्हा तेच तेच काय? अरे पण तुला दुसरीकडे सुद्धा नोकरी मिळू शकते, आपण प्रयत्न करतो आहोत ना। हे बघ, इतके दिवस मी प्रयत्न करत होतो आणि त्याचं काय झालं हे तुलाही चांगलं माहिती आहे। अरे पण हे बघ, या खासगी क्लासेस ना आमचा विरोध आहे। हे बघ, त्या ठिकाणी मला नोकरी मिळणं हा निव्वळ योगायोग आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीला विरोध करताय ना त्या गोष्टीला मीही विरोध करावा असं तुला म्हणायचंय का? हे आणि तुम्ही जे हे सगळं करताय ना ते संकट ओढून घेणं तुमच्यावर। अरे पण चुकीच्या गोष्टींना विरोध करणं म्हणजे काय संकट ओढावून घेणं नाहीये। काय चूक आणि काय बरोबर या गोष्टीची चर्चा करायला आता मला वेळ नाही, कळलं का? हे पण माझं ऐकून तरी घे। शब्दाला शब्द वाढवू नकोस। इतक्या दिवसांनी मला माझ्या आवडीची नोकरी मला मिळाली। घरातला कर्ता पुरुष असून सुद्धा बेकारीचं जीणं काय असतं ना ते तुला कळायचं नाही आणि मला जे पटतं तेच मी करणार। येतो मी। फोन कसा नाही लागत याचा? स्विच ऑफ? मुद्दाम बंद केला असेल। नाही, पण दादा असं कधीच नाही करत। अचानक काय झालं? उचल ना यार दादा। आईला फोन करू का? आईलाच करते। बोल ग रंजू, काय झालं? हा, हॅलो आई। आई अगं, दादा सकाळपासून बाहेर गेलाय, अजून घरी नाही आला तो। अगं मग तू रडतेस कशाला? येईल तो, मित्रांकडे वगैरे गेला असेल। आई अगं खूप वेळा ट्राय करून झालं पण त्याचा फोनच नाही लागत आहे। आई अगं काही सुचत नाहीये, असं कधीच नाही करत।
रंजू, तुला माहिती आहे ना तो किती निष्काळजी आहे. हा, त्याचा फोन चार्ज नसेल किंवा रेंज मध्ये नसेल तो. हा, त्याच्या मित्रांना फोन करून बघ. आई अगं, जेवढे पण ओळखीचे होते ना सगळ्यांना कॉल करून झालाय, कोणी चालायचं सांगत नाहीये. अच्छा, मग गेला कुठे? रंजू, तुला आधी फोन करता येत नाही का? आई अगं, आजी आजारी आहे, आधीच तू टेन्शन मध्ये असेल म्हणून मी नाही केला ग. आई तू प्लीज ये ना, मला खूप भीती वाटते. हे बघ, तू घाबरू नको. तू घाबरतेस का एवढी? आई तू नसताना इथे मास्तरीन बाई आहेत का घरात? कोण तुम्ही? मी कोण हे विद्या मॅडमला चांगलंच माहितीये. त्या कुठे गेल्या तेवढंच सांग. ओके? आई गावाला गेली आहे. काही काम होतं का तुमचं? ए, मास्तरणबाई आली ना, तिला सांगायचं त्या दिवशी ज्याला मारून अपमान केला ना तो अभिजित आलाय आणि याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ए शाण्या, तू माझ्याच घरात येऊन तू मलाच धमकी देतोय आणि माझ्याच आईबद्दल बोलतोयस. ए चल लांब लांब लांब, आता हातपाय तोडून ठेवेल, माहितीये ना, हातपाय. चल. रंजू, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? आई तू प्लीज लवकर ये. हे बघ, तू काही काळजी करू नको, रवीला काही होणार नाही. तसंच काही असेल ना तर मी येते घरी आणि त्याच्या मित्रांनाही फोन करून बघते. हा, चल बाय. काय झालं दिनेश? घातलाच गोड? पोलीस वगैरे मागे लागले की काय? अहो नाही 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 सर, असं काहीही झालेलं नाहीये सर. अहो मी तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आलोय. अहो आपली माणसं म्हणजे त्या सत्याची माणसे गेली आहेत आपल्या मोहिमेवरती. आता थोड्याच वेळात बघा एक आनंदाची बातमी मिळणार आहे तुम्हाला सर. त्या विद्याचा पोरगा ढगात गेल्याची. वा दिनेशराव वा, पण जिंकलाच आज तू माझं. आपला त्रास बंद करण्याचा नुसता विचार जरी कोणी केला तर त्याची काय गत होईल हे कळेल तिला. मी तर आता वाट बघतो की कोणीतरी तिला कळवेल की तुझा मुलगा आता ह्या जगात नाहीये. हसतोस काय? किती वेळ मी तुला कॉल करत होतो, उचलला का नाही? बरं काम झालं तरी उचलायचा ना. नाही ते सगळं ठीक आहे सर, पण काय झालं सर, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली हो. म्हणून ही धावपळ करून तुमच्यापर्यंत ही बातमी द्यायला मी आलो सर. बरं गेला. बिचारीला मी किती प्रेमाने समजावतो, पण काही लोकांना प्रेमाची भाषा समजत नाही. त्याला आपण तरी काय करणार नाही. सर पण मला एक शंका आहे. कसली शंका? तर समजा चुकून जर सत्या आणि त्याचा तो माणूस पोलिसांच्या तावडीत सापडला तर? नाही म्हणजे आपली नावं तर घेणार नाही ना? अरे काही काळजी करू नको. सत्याबरोबर मी अनेक वर्ष काम करतो.
जीव गेला तरी तो कुणाचं नाव घेणार नाही. अरे आता एकच तर धंदा राहिलाय प्रामाणिकपणाचा. नाही, सत्या भलेही प्रामाणिक असेल हो, पण त्याचा माणूस असेलच असं नाही ना. तू असं काम पहिल्यांदाच केलंस म्हणून तुझ्या मनात असे विचार येत आहेत. तू शांत राहा आणि गुड न्यूजची वाट बघ. अरे आयुष्यात अशा कित्येक प्रसंगाशी सामना करावा लागणार आपल्याला. असं घाबरून कसं चालेल हा? नाही सर, म्हणजे मला पोलिसांची खूप भीती वाटते हो. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार सुद्धा नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तर जा सर, ऑफिसमधली काम बघ जरा, जा. हो सर. सत्याच्या माणसांचं माहित नाही, पण माझ्या माणसांपासून मात्र मला धोका आहे. सुनबाई, अगं ये सुनबाई, अगं येतेस ना? मला जरा देवघरात जायचंय ग. अगं ऐकतेस ना सुनबाई? आईला कशाला हाक मारतेस आजी? मी नेते ना तुला देवघरात. त्याची काही गरज नाही. तुझ्यामुळेच तर माझी अशी अवस्था झाली ना. माझ्यामुळे? कसं आजी? मी काय केलं? तुझ्यामुळेच आम्हा माय लेकरांमध्ये भांडण झालं. तू या घरात जन्माला आलीस आणि आमच्या घरातलं सगळं सुखच नाहीसं झालं बघ. पण आजी, मी कधीच तुला त्रास नको असा वागण्याचा प्रयत्न करते. तरी तुला माझ्यामुळे त्रास झाला असेल तर माफ कर मला. मी कोण तुला माफ करणार ग? आई म्हणते लहानांनी चूक केली की मोठ्यांनी माफ करायचं असतं. आणि मोठ्यांनी केलेल्या चुकांना कोण माफी देणार? काय बोलतेस तू आजी? मोठी माणसं चुका करतच नाहीत ना, कारण ती मोठी असतात. त्यांना खूप कळतं आमच्यापेक्षा. त्यांना कळत असतं तर आज ही वेळ आलीच नसती ना बाळा. आजी, तुला देवघरात जायचंय ना? चल ना आता. माझ्यासोबत नाही काय ना? चल बाळा, येते ना बाळा. पण तुझी आई का नाही आली ग? खूप काम आहे का तिला? आणि तुझाही अभ्यास असेल ना? तिने तुला का पाठवलं पण? अहो सॉरी, म्हणजे हातातलं काम संपायच्या आधी ही धावत आली. पण ही नको असेल तर मी देते ना तुम्हाला हात. या आपण जाऊया. नाही नको. माझी पोरगी एवढी हाक मारताच पटकन धावत आली. तिला काय वाटेल ना? मी तिच्या सोबतच जाणार. पण आजच नाही, याच्या पुढे नेहमीच. हो ना? चल. या. हळू हळू. ईश्वरा, हळू. पांडुरंगा. हळू. बघा, मी घेऊन जायची ना. सांभाळून जाय. पांडुरंगा. तिला काय वाटले? याचा विचार आधीच केला असता तर उशिरा का होत. पण आलं ते काय कमी
रवि उठना है। अरे भाई साहब एक्सीडेंट हुआ, एक्सीडेंट, प्लीज हेल्प, वो वाचो ना। अरे एक्सीडेंट हुआ है। अरे भाई साहब, अरे उठाओ ना इसको, उठाओ ना। अरे भाई साहब, अरे इधर आओ, इधर आओ जल्दी। अरे कोई तो हेल्प करो भाई साहब। ओ अहो बघत काय बसलाय, घ्या ना लवकर, उचला ह्याला, अहो लागलंय। अरे बरं झालं तुम्ही आलात। अरे ह्याला खूप लागलंय। बरंच झालं की आपण काही न करता आपल्याला हवं होतं तेच झालं. अरे काय बोलताय काय तुम्ही? अरे आपल्याला याचा जीव वाचवायला हवा. काही गरज नाही, मोरू दे त्याला तिकडे. अरे काय बोलताय तुम्ही? माझा राग होता याच्यावर, मला मान्य आहे, पण आता याचा जीव आपल्याला वाचवायला हवा. आपल्याला ह्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय. अरे कोण लागतो आपला? अरे काय आपला त्याच्याशी? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये यार? अरे वैर होता म्हणून काय याचा जीव घ्यायचा का आपण? त्याच्या मरणाने आपल्याला काय फायदा होणार आहे? याच्या जागी आपला कोणी असता तर? अरे आपला कोणी असं तर पाहून घेतला असता. तुला त्याची मदत करायची ना तर तू कर. आम्ही चाललो, चाल. अरे तुम्ही कुठे चाललात? कुठे चाललात तुम्ही? अरे अरे ह्याला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाहीये. एक मिनिट. तू आमचा मित्र आहे, तो आमचा मित्र नाहीये. आम्हाला पोलिसांच्या भानगडीत पडायचं नाहीये. चल 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 चल. अरे अरे प्लीज ह्याला मदत करा. अरे थांबा ना तुम्ही, अरे थांबा ना. अरे ह्याला हॉस्पिटलला न्यायचंय, हॉस्पिटलला न्यायचं ह्याला. ए रवी, ए रवी. हा दादा आला होता का घरी? ओके. कुठे गेला? अचानक काय झालं? उचल ना यार दादा. दादा उचल ना यार फोन. काय झालं डॉक्टर? सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये ना? अहो आता काहीच सांगता येणार नाही. अजून तो शुद्धीवरच आलेला नाहीये आणि काही क्रिटिकल सिच्युएशन होण्याआधी त्याचे घरचे इथे असलेले बरे. त्यामुळे प्लीज त्यांना तुम्ही बोलवून घ्या. डॉक्टर ऍक्च्युली मी त्याला ओळखतो, पण त्याच्या घरच्यांना नाही ओळखत. म्हणजे कॉन्टॅक्ट असणे इतपत नाही ओळखत. सर मी एक काम करतो, त्याच्या घरी जातो आणि त्यांना कळवतो. सर एक अडचण होती, त्याचं घर इथून खूप लांब आहे सर. तोपर्यंत सर तुम्ही ट्रीटमेंट चालू ठेवा सर. अहो माफ करा, एवढा वेळ नाही आपल्याकडे. अहो मी माझी ट्रीटमेंट चालू ठेवलेली आहे, पण जर मेजर काही झालं तर त्याचे घरचे इथे लागतील आणि तो नियम आहे आणि मला तो नियम डावलता येणार नाही. अहो इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला जबाबदार धरणार आहेत. हा अपघात आहे आणि मलाही काही लिमिट्स आहेत. सॉरी, इट्स अ पोलीस केस. या कोचिंग क्लासेसमुळे गरीब विद्यार्थ्यांचं केवढं नुकसान होतं. एवढंच जर नुकसान होत होतं, का कुणी आवाज उठवला नाही या विरोधात? ज्यांनी आवाज उठवला ना त्यांना वेळीच दाबलं गेलं. आता आम्ही शांत बसणार नाही जोवर एक कोचिंग क्लास बंद होत नाही. हेच तुम्हाला शिकलेल्या लोकांचं आपल्याला आवडतं. काम झालं सगळं विसरायला लागतं तुझे नाव. काही विसरलो नाही सत्या. उलट तू हे केलेलं काम मी आयुष्यात विसरूच शकत नाही आणि यासाठी मी तुला हवं तर 5,000 एक्स्ट्रा देतो. हा सत्य का भिकारी वाटलं का तुला? हॅलो हॅलो सर, मी अभिजित बोलतोय. कोण अभि?
काय काम? तर मी कोण काय ते महत्वाचं नाहीये सर. तर मी जे काय बोलतोय ते खूप महत्वाचं आहे सर. तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय सर. काय ऍक्सिडेंट? रवीचा? कसा आणि कधी?